सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट मध्ये येणारं हे कॉलेज कट ऑफ थोडा हाय असतो, पण 2023 आणि 24 ला आपण कम्पेअर करतोय. आपल्या विद्यार्थ्याला यावर्षी नेमका किती स्कोर येतो, त्याचा ऑल इंडिया रँक नेमका किती असावा, याबद्दल थोडी आयडिया आपल्याला असली पाहिजे. आणि सोबतच हे जे कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये आपल्याला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो आपल्या कॅटेगरीनुसार. तर त्यामुळं डॉक्टर उल्हास पाटील जळगावचं जे मेडिकल कॉलेज आहे टॉप मध्ये येणारं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, याचा विचार जो आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहे. बघा, डॉक्टर उल्हास पाटील जळगावचं एक चांगलं कॉलेज आहे. मुलांची कॉम्पिटिशन असते खरं म्हणजे, कारण फी स्ट्रक्चर पण थोडं कमी आहे बाकीच्या प्रायव्हेट कॉलेजच्या तुलनेमध्ये. थोडा डीडी जो आहे तर तो कमी रकमेचा काढावा लागतो. पालकांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे येतात डीडी काढताना, तर त्या संबंधी आता या कॉलेजची जर का चॉईस फिलिंग जर का आपल्याकडे असतील आणि हेच जर कॉलेज अलॉटमेंट जर का झालं, आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर असाल तर यामध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलेलं दिसतं. महत्वाचं आहे फी स्ट्रक्चर मध्ये बघताना की आपण जर ओपन मध्ये असेल तर ओपनची ही ट्युशन फी जी आहे तर ही आपल्याला मागच्या वर्षी होती 2024 मध्ये, आणि सोबतच डेव्हलपमेंट फी तुम्हाला ही दिसते. आणि टोटल जे येतं ते 7 लाखांचं टोटल ओपनचं बनतं. जर समजा आपण ओपन मध्ये आहोत, जर आपल्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल तर नक्कीच आपलं 7 लाख रुपयांचं बजेट पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हॉस्टेल आणि मेसचं या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसत नाही. हॉस्टेल मेस वेगळं लागणार आहे. आता जर समजा आपण कॅटेगरीमध्ये आहोत, समजा आपण ओबीसी मध्ये आहोत किंवा SEBC मध्ये आहोत, तर अशा वेळेस आपल्याला 3,18,181 रुपये 50 पैशांचा ट्युशन फीचा डीडी न्यायचं काम पडू शकतं. त्यानंतर 63,637 रुपये डेव्हलपमेंट फी लागणार आहे. आणि हे टोटल आपलं बनणार आहे जर आपण ओबीसी किंवा SEBC मध्ये असाल. आणि थोडं बऱ्याच पालकांचं कन्फ्युजन असं आहे की सर तो जो 8 लाखांच्या उत्पन्नाचं जे मर्यादा होती तर तिथे कॅन्सल झालेली आहे. बघा आता नवीन अजून काय अपडेट येतं तर ते आपण बघूया. पण आता सध्या तरी हे 2024 मधलं यांचं फी स्ट्रक्चर आहे तर ते आपण बघतोय. जर समजा आपण EWS मध्ये असाल किंवा EBC, थोडक्यात काय तर ही एक सवलत आहे ओपन वाल्यांसाठी. कमी जर समजा उत्पन्न असेल तर ही सवलत आहे. तर यांना 3.5 लाखांचं हे एकत्रित आहे, ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी, आणि 3.5 लाखांचं आपल्याला डीडी काढावं लागणार आहे जर EWS किंवा SEBC मध्ये असाल तर. राहिला प्रश्न की समजा आपण NT मध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये आहोत किंवा VJ मध्ये आहोत, SBC मध्ये आहोत, SEBC नाही, SEBC वेगळं आणि हे SBC वेगळं, तर यांना 63,637 रुपये फक्त ही डेव्हलपमेंट फी आहे. ओके, तर हाच डीडी फक्त आपल्याला न्यावा लागणार आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की SC ST वाल्यांसाठी फक्त हा 1,500 रुपयांचा डीडी आहे. ओके, आता हे जे 35 लाख रुपये तर हे नेमके कशाचे, जर आपण NRI कोटातून जर का ऍडमिशन करत असाल, IQ कोटा, मॅनेजमेंट कोटा, तर आपल्याला जवळपास 35 लाख पर इयर फी स्ट्रक्चर पडू शकतं. पण हे कसं आहे की जर कॉलेजमध्ये तुम्ही बोलून घेतलं तर नक्कीच हे फी स्ट्रक्चर मध्ये निगोशिएशन्स होतात आणि एक व्यवस्थित जे फी स्ट्रक्चर आहे तर ते कॉलेजवाले तुम्हाला देऊ शकतात. आता या कॉलेजबद्दल जर आपण अजून अपडेट घ्यायला गेलो की नेमकं कॉलेजचा कट ऑफ किती जाईल, तर दोन प्रकारे आपण याला तुलना करतोय की एक आहे 2023 मध्ये झालेलं काउन्सिलिंग आणि एक आहे 2024 मध्ये झालेलं काउन्सिलिंग, की नेमका फरक काय पडलेला होता. कारण काय की आता 25 मध्ये नेमका आपला ऑल इंडिया रँक किती येतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. बघा आता 23 मध्ये काय झालेलं होतं, मी हे जे सांगतोय तर हा ऑल इंडिया रँक आहे. ओके, प्रत्येक वेळी मी याला ऑल इंडिया रँक असं एक्सप्लेन न करताना हे तुम्ही लक्षात घ्या, हा आपला AIR आहे. हा आपल्या स्कोअर कार्डवर असतो की आपला विद्यार्थी नेमका पूर्ण ऑल इंडिया मधून किती नंबरला आलेला आहे. तर हा ऑल इंडिया रँक 2023 मध्ये मेडिकल कॉलेजचं, आणि या विद्यार्थ्याचा स्कोर होता 346. पण आता हेच जर आपण समजा विचारात घेतलं सेम कॅटेगरीसाठी 24 मध्ये नेमकं काय झालेलं होतं, तर बघा 24 मध्ये हे जे स्कोर आहे हा 346 आहे, पण नेमकं काय झालेलं आहे बघा, तर इकडे 405 स्कोर झाला डायरेक्ट. आणि ऑल इंडिया रँक मध्ये पण खूप सारा डिफरन्स तुम्हाला दिसून आला. तर ही जी कॅटेगरी आहे तर ही होती ST. ओके, आता जर समजा आपण आपल्या कॅटेगरीचा जर विचार केला तर नेमकं पुढची जी कॅटेगरी आहे तर ती आपण घेतोय. पण लक्ष द्या की थोडं 23 आणि 24 ला तुलना करणं गरजेचं आहे. व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं पण ऐकायला मिळेल की मी ऍडमिशन करून देतो, हम करवा लेंगे आपकी ऍडमिशन. काही नसतं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्कोअरवर अवलंबून आहे. मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगतोय. बघा आता हे नेमकं 23 मध्ये नेमकं काय झालेलं होतं की 1,37,468 लास्ट अलॉटमेंट आहे. 472 एवढा स्कोर होता या कॅटेगरीसाठी. पण 24 मध्ये 472चं नेमकं काय झालं की बघा खूप सारा डिफरन्स या ठिकाणी दिसून येतो. 472 चे 500 नव्हताना डायरेक्ट 536 झाले. ओके, आणि ऑल इंडिया रँक पण बघा किती चेंज झाला. जवळपास हा ऑल इंडिया रँक तुम्हाला एक साधारण 15,000च्या वर इन्क्रीज झालेला दिसेल. कॅटेगरी आहे SC.
तर SC वाल्यांसाठी जर का समजा या कॉलेजमध्ये यावर्षी जर का अलॉटमेंट व्हायची असेल, 1,500 रुपये एवढी फी आहे, आपण अगोदर बघितलं फीच्या PDF मध्ये. पण यावर्षी जर का समजा आपल्याला याच कॉलेजमध्ये अलॉटमेंट पाहिजे असेल, तर साधारण आपला जो ऑल इंडिया रँक आहे तर तो या दरम्यान जर आला तर थोडं बेटर होईल. आपण थोडं सेफ झोन मध्ये आहोत. जर आपण 1 लाख आणि 1.25 लाखाच्या दरम्यान जर ऑल इंडिया रँक जर का घेऊन आलो 2025 साठी, तर नक्कीच या कॉलेजमध्ये आपल्याला अलॉटमेंटच्या संधी मिळू शकतात. आता जर समजा आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर 23 मध्ये बघा 520 मार्क आहे, पण ऑल इंडिया रँक 89,303 आहे. पण जर समजा आपण हे बघितलं तर 520 चे डायरेक्ट 592 झालेले आहे, कारण 24 मध्ये नीटचे स्कोर मुलांचे खूप वाढलेले होते. ऑल इंडिया रँक मध्ये फारसा काही डिफरन्स नाही. कॅटेगरी आहे व्हीजे, आणि जर तुम्ही व्हीजे मध्ये असाल तर साधारण तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो 80,000 85,000च्या दरम्यान जर येत असेल तर नक्कीच या कॉलेजमध्ये तुम्हाला सीट मिळू शकते. सेफ झोन मध्ये तुम्ही असू शकता. आता जर समजा आपण पुढची कॅटेगरी विचारात घेतली की एनटीच्या पण NTB आहे, NTC आहे, NTD आहे, पण प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळा स्कोर लागतो. आता 23 मध्ये नेमकं काय झालेलं होतं तर ऑल इंडिया रँक बघा आणि स्कोर बघा. पण हेच जर 24 मध्ये बघितलं तर स्कोर खूप जास्त इन्क्रीज झालेला आहे. ऑल इंडिया रँक मध्ये काही जास्त डिफरन्स पडलेला नाही. तुम्ही जर NTB मध्ये असाल तर साधारण या दरम्यान तुमची ऑल इंडिया रँक या 2025 मध्ये यायला पाहिजे. अजून काय होतं की डिपेंड करतं की आपला SML नेमका किती येतो. SML मीन्स काय, तर ज्यावेळेस नीटची एक्झाम होईल, रिझल्ट लागेल आणि आपण रजिस्ट्रेशन करू CET सेलला, तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये टोटल किती रजिस्ट्रेशन झाले, तर त्यामध्ये नेमका आपल्या कॅटेगरीनुसार आपला नंबर किती आहे किंवा डायरेक्ट सिरियल नंबर किती आहे, तर तो असतो SML, म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. ओके. आता जर समजा आपण पुढची कॅटेगरी विचारात घेतली, 23 मध्ये जवळपास 547 स्कोर आहे आणि तोच 24 मध्ये 608 वर गेलेला आहे. ऑल इंडिया रँक मध्ये फारसा डिफरन्स पडलेला नाही. कॅटेगरी होती NTC. आता हेच जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर 23 मध्ये नेमकं काय झालेलं होतं बघा की 56,217 ऑल इंडिया रँक होता, 560 स्कोर होता, तर तो 611 वर गेला. ऑल इंडिया रँक मध्ये पण बराचसा डिफरन्स आपल्याला दिसून येईल. कॅटेगरी आहे NTD. आपला स्कोर आणि आपला ऑल इंडिया रँक साधारण 55,000 ते 60,000च्या दरम्यान जर येत असेल तर नक्कीच आपण या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी एक सेफ झोन मध्ये आहोत असं म्हणू शकतो 2025 साठी. आता जर 23 मध्ये जर विचारात घेतला आपण 564 ऑल इंडिया रँक बघा काय तर, आणि 24 मध्ये हे डायरेक्ट 610 झाले. ऑल इंडिया रँक मध्ये पण डिफरन्स दिसतो. कॅटेगरी आहे OBC, कॉम्पिटिशन असते. जास्तीत जास्त मुलं जर OBC मधून ऍप्लिकेशन देणारे असतील तर नक्कीच OBCचा कट ऑफ वर जातो, दरवर्षी जाऊ शकतो. 23 मध्ये नेमकं काय झालं, परत 568 या कॅटेगरीसाठी हा स्कोअर लास्ट ऍडमिटेड आहे आणि 612 वर गेलं. ऑल इंडिया रँक मध्ये पण डिफरन्स जवळपास 13,000चा डिफरन्स आहे आणि ही आहे ओपन साठी. आता जर समजा आपण EWS चा जर विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजला काय होतं की तुम्ही ओपन मधूनच तुमचं अलॉटमेंट होत असतं, असं काही वेगळ्या सीट नसतात. पण आता ही नवीन आलेली कॅटेगरी होती मागच्या वर्षी. 23 मध्ये हे ब्लँक सोडलं मी, कारण 23 मध्ये SEBC कॅटेगरी नव्हती, पण 24 मध्ये होती. 608 स्कोर लागला, 68,632 एवढा ऑल इंडिया रँक आहे. जर तुम्ही SEBC मध्ये असाल तर साधारण 60-65 हजारापर्यंत तुमचा ऑल इंडिया रँक यायला पाहिजे. आणि जर तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल जिजाऊ अकॅडमीला, तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.